या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। युतीचा निर्णय घ्यायला आम्ही दोघे भाऊ खंबीर, तिसऱ्याची आवश्यकता नाही। मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे यांचं भाष्य। तर उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत राहणार का, चर्चांना उधाण। पंतप्रधान मोदी आणि शिंदेंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। तर गद्दार त्यांच्या मालकाला भेटायला आले असतील। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांची टीका। वैयक्तिक किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी कुठलीही तडजोड नाही। अमेरिकेच्या 50% टॅरिफनंतर पंतप्रधान मोदींची ठाम भूमिका। दिल्लीत शेतकरी आंदोलनावेळी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तेव्हा मोदींना शेतकरी आठवले नाहीत। शेतकरी आंदोलनावेळी कुठे गेले होते? मोदींच्या वक्तव्यावर ठाकरेंचा हल्लाबोल। ट्रम्प यांनी 50% टॅरिफ लावणं हे आर्थिक ब्लॅकमेलिंग। पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कमकुवतपणामुळे भारतीय जनतेच्या हितांना बाधा येऊ देऊ नये, राहुल गांधी यांची टीका। तर दुपारी राहुल गांधींची पत्रकार परिषद। जनतेच्या मुद्द्यावरून सरकारला सळो की पळो करून सोडा, उद्धव ठाकरेंच्या खासदारांना आदेश। तर आम्हाला सळो की पळो करण्याची क्षमता ठाकरेंमध्ये नाही, भाजपच्या बावनकुळेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला हजेरी लावणार, तसंच ठाकरे पिता पुत्र राहुल गांधींच्या घरी स्नेहभोजनासाठी देखील जाणार। कमी बोला, वादग्रस्त वक्तव्य टाळा, विरोधकांच्या टीकेला दरवेळी उत्तर देण्याची गरज नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना मंत्र्यांना सूचना। शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे। विजयकुमार गावित यांच्या वक्तव्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वाद विकोपाला। आमच्या पाडवींनी घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचाही आरोप। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पंतप्रधान मोदींची भेट घेणार, महाराष्ट्राचे प्रश्न मोदींसमोर मांडणार। दत्ता भरणेंची प्रतिक्रिया। अजित पवारांकडून बीडमध्ये विकास कामांची पाहणी, चुकीची कामं खपवून घेतली जाणार नाहीत। अजित पवारांनी दम भरला, कामात सुधारणा करण्याच्या अजितदादांच्या सूचना। तर माझ्याकडे जादूची कांडी नाही, अजित पवारांचं बीडकरांना उद्देश। पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून चोरी झाल्याप्रकरणी मनसैनिकांचा राडा। मनसे आंदोलनाच्या निषेधार्थ महापालिका आयुक्तालयामध्ये कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। मनसे नेत्यांनी आयुक्तांना धमकावल्याचा आरोप। पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून 3 केंद्रीय समित्या स्थापन, पदाधिकाऱ्यांच्या कामाचं मूल्यमापन करण्यासाठी समित्या गठीत। काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून बाजूला करा, राज ठाकरेंच्या सूचना। मुंबई उच्च न्यायालयात कबूतरखान्याशी संबंधित रिट याचिकेवर सुनावणी, दुपारी 3 वाजता उच्च न्यायालयात सुनावणी होणार। गुजरातच्या जामनगरमधील वनतारा प्रकल्पामध्ये रेस्क्यू केलेल्या हत्तींवर उपचार सुरू, सध्या वनतारामध्ये 260 पेक्षा अधिक हत्तींवर उपचार। नांदेड मठातील माधुरी हत्तीणीवर देखील वनतारामध्ये उपचार सुरू। संदीपान भुमरेंच्या चालकाविरोधात महसूल विभागाकडे तक्रार, 150 कोटी रुपयांच्या जमीन प्रकरणाची महसूल विभाग चौकशी करणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। मराठीसह सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणं बंधनकारक। निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा शिक्षण मंत्र्यांचा इशारा। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।